गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। चिंतन आम्ही भाग्यवंत नसे जन्म मृत्यू से काही खत नवसे काही नमस्कार। श्री गुरुदेव दत्त, श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। श्वासे श्वासे श्री दत्त नाम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। नमस्कार। मी गुरु श्री प्रिया मलवणकर, सद्गुरू अण्णा महाराज इंदौर यांचे सुशिष्य आहे। सर्वप्रथम माझ्या स्वर्गीय मातापित्यांना मी वंदन करते। इंदौर स्थित माझे गुरुवर्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या चरणी लीन होते। माझे श्वास असलेले आणि मला ज्यांनी संरक्षण कवच प्रदान केलेले, ज्यांचे निरंतर मला आशीर्वाद प्राप्त झालेले, त्या दत्त महाराजांना माझा मनपूर्वक नमस्कार। आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे माझं 2018ला प्रकाशित झालेलं आणि दत्त संप्रदायात अत्यंत लोकप्रिय असलेलं पुस्तक आनंदी जीवनासाठी प्रभावी दत्तस्तोत्रे। हा दत्तस्तोत्रांवर लिहिलेलं हे मी पुस्तक आहे। विशेष योग असा आहे की मी अण्णा महाराजांकडून 2018ला दीक्षा प्राप्त केली आणि त्यानंतर 2018ची दत्त जयंती होती डिसेंबर महिन्यातली। त्यावेळेला इंदोरमधलं जे अण्णा महाराजांनी दत्तपीठ स्थापन केलेलं आहे तिथे या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्याचा योग आला। नोव्हेंबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर 2018ला मी त्यांनी मला आसनावरचा गुरुमंत्र दिला, दत्तात्रयांची दीक्षा दिली आणि त्यानंतर लगेच 1 महिन्यानंतर हे माझं महत्त्वाचं पुस्तक जे दत्त संप्रदायातल्या लोकांनी डोक्यात घेतलं ते प्रकाशित झालं। दत्त संप्रदाय हा खूप मोठा आहे, तुम्हाला माहिती आहे। दत्त संप्रदायामध्ये गुरुमार्ग आहे, त्यानंतर महाराजांची सेवा करणाऱ्यांचं, निरंतर सेवा करणाऱ्यांचं, गुरुचरित्र पठण करणाऱ्यांचं, दत्ताची व्रत करणाऱ्यांचं, दत्ताची गुरुवारी सेवा करणाऱ्यांचं, पौर्णिमेची व्रत करणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे। दत्त संप्रदाय सगळ्यात मोठा संप्रदाय आहे। गणपती, शंकर, देवी, कृष्ण, विष्णू वेगवेगळ्या देवतांमध्ये उपासकांचं प्रमाण सर्वाधिक असलेला जो संप्रदाय आहे तो दत्त संप्रदाय आहे। आणि 2018च्या वेळेला महत्त्वाची गोष्ट ग्रहमानाप्रमाणे काय घडलेली होती तर माझी धनुरास आहे आणि धनुरास असल्यामुळे मकर लग्न आहे कुंडली। कुंडलीच्या व्यवस्थानावरून चंद्रावरून शनी आणि गुरुचं एकत्रित भ्रमण त्यावेळेला होत होतं आणि त्यावेळेला मला अण्णा महाराजांसारखे गुरु लाभले हे एक। आणि दत्त संप्रदायावरची 2018ला माझी 4 पुस्तकं आली। पहिलं तर दत्त उपासना आलं, दत्तभक्ती आलं, अक्कलकोट स्वामींची उपासना आलं आणि स्वामी समर्थांची उपासना आणि प्रभावी दत्तस्तोत्रे हे 4थं पुस्तक माझं त्यावेळेला प्रकाशित झालं, ज्याचं प्रकाशन अण्णा महाराजांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होईल इंदोरला दत्तपीठामध्ये करण्यात आले। महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की दत्तांची जी स्तोत्र आहेत ही अत्यंत गोड आहेत। दत्त हे स्मृतिगामी आहेत, भक्तवत्सल आहेत, त्याच्यानंतर ते लगेच भक्तांना पावणारं असं दैवत आहे। आणि दत्त संप्रदायाची लढाईची त्यानंतर शापाची संस्कृती नाही आहे, हा एक महत्त्वाचा विषय आहे।
ज्या वेळेला जंबासुरांनी आकाशाला वेढा घालून देवांना 100 वर्षासाठी कैद केलेलं होतं आणि अनघा देवीला डोक्यावर घेऊन तो चाललेला होता, त्यावेळेला दत्त महाराजांनी जंबासुराला ठार केले, अनघा देवीची सुटका केली आणि त्यांची माता सती अनुसूया यांच्या आज्ञेप्रमाणे अनघा लक्ष्मींची त्यांनी योगविवाह केला आणि ह्या योगविवाहानंतर अष्टसिद्धी 8 पुत्र त्यांना प्राप्त झाले. त्यानंतर दत्त महाराजांनी 3500 वर्षाचा ब्रह्मोत्तर तप ज्याला म्हणतात ती उग्र तपश्चर्या केली आणि ते विश्वाचे गुरु बनले. दत्तांची जी बरीचशी स्तोत्र आहेत ही टेंबेस्वामी महाराजांनी रचलेली आहेत, जे नृसिंह सरस्वती हे जे दत्तांचे दुसरे अवतार होते त्यांचे अंशावतार समजले जातात. आणि बरीचशी स्तोत्र दत्तांवरची रचलेली आहेत जी दत्त संप्रदायातली लोक नेहमी वाचत असतात. गुरुवारी पौर्णिमेला, त्यानंतर काही रोज पठण करणाऱ्यांची संख्याही खूप आहे आणि आपल्याला आवडणारी दत्तांची स्तोत्रे म्हणणं, त्याच्यानंतर त्या स्तोत्रांचं अनेक पाठ करणं, सामूहिक पठण करणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने दत्तांची स्तोत्रे म्हणणाऱ्यांची अगणित संख्या या आपल्या चराचर सृष्टीत आहे. कुंडलीमधलं जे मोक्षस्थान असतं ज्याला व्ययस्थान म्हणतात, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जेव्हा त्यावेळेला धनुराशीतून चंद्रावरून माझे धनुरास आहे गुरुचं आणि शनीचं भ्रमण होत असताना हे पुस्तक लिहिण्याची इच्छा मला झाली, प्रभावी दत्तस्तोत्रे. आणि ते पुस्तक मी म्हटलं दत्तांच्या स्तोत्रांवर एक पुस्तक असलं पाहिजे की दत्तांची महत्त्वाची स्तोत्र आपण त्याच्यामध्ये देऊया. ती कधी म्हणायची, कशी म्हणायची, किती काळ म्हणायची, कुठल्या समस्येसाठी म्हणायची, ह्याचा सगळं जे प्रदीर्घ मार्गदर्शन आहे, सखोल मार्गदर्शन आहे आणि साधं सोपं मार्गदर्शन आहे ते सगळ्या दत्तभक्तांना झालं पाहिजे. त्यावेळेला दत्त उपासना पुस्तक मी लिहिलं आणि ते पुस्तक सुरुवातीला 2 महिने चालत नव्हतं. 2 महिन्यानंतर त्या पुस्तकाने आता त्याच्या 25,000 प्रती होण्याची वेळ येऊन ठेवलेले, इतकं ते पुस्तक लोकप्रिय झालं. दत्त उपासकाने ते डोक्यावर पुस्तक घेतलेलं आहे. त्यामुळे अशाच प्रकारचं एखादं दत्तांवरचं पुस्तक जे स्तोत्रांवर आधारित आहे, फक्त स्तोत्रांवर आधारित आहे, असं आपण लिहावं ही त्यावेळेला झालेली मला इच्छा होती. आणि दत्त महाराजांच्या प्रेरणेनेच, माझे गुरु अण्णा महाराजांच्या प्रेरणेनेच ती मला इच्छा झाली. आणि आनंदी जीवनासाठी प्रभावित असतं स्तोत्रे हे पुस्तक मी लिहिलं. छोटंसं पुस्तक, परंतु सगळ्या दत्त स्तोत्रांची सखोल माहिती. त्याच्यानंतर दीपदान, दत्तांची भक्ती कशी करायची, दत्तांची महत्त्वाची व्रते, दत्तांचं गुरुवारचं व्रत, त्याच्यानंतर पौर्णिमेचं व्रत, असं वेगवेगळ्या विषयांचा अंतर्भाव करून एक छान पुस्तक तयार करून जे दत्तभक्तांना आवडेल, त्याच्यातली स्तोत्र ती निरंतर पठण करतील, त्यांना त्याचं मार्गदर्शन होईल. स्तोत्र कशी म्हणायची, किती काळ म्हणायची, कुठल्या समस्येसाठी कुठलं स्तोत्र म्हणायचं आणि त्याच्याबरोबर कुठलं व्रत करता येईल, दत्ताची कुठली उपासना करता येईल, त्यांनी ते स्तोत्र फलद्रूप होईल असं सगळं मार्गदर्शन मी प्रभावी दत्तस्तोत्रे या पुस्तकात करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि आता जवळजवळ 5वी ते 6वी आवृत्ती त्याची प्रकाशित होईल. इतकं ते पुस्तक लोकप्रिय झालं. सगळ्या दत्तक्षेत्री बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ते पुस्तक गेलेलं आहे. अजूनही त्याची विक्री होत आहे. तर नवीन आवृत्ती त्याची येण्याची वेळ येऊन अजून एक ठेपलेली आहे जी 7वी किंवा 8वी असेल. आणि अतिशय साधं सोपं, छोटेखानी आणि कमी किंमत असलेलं पुस्तक असं ते आहे. किंमत कमी, परंतु त्याच्यामध्ये माहिती मात्र दत्तस्तोत्रांची ही सखोल माहिती आहे, सखोल मार्गदर्शन आहे, उपयुक्त मार्गदर्शन आहे. दत्तभक्तांना उपासनेचं, दत्त उपासनेचं त्याच्यामध्ये नेमकं आणि अचूक मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याचं मुखपृष्ठ आता तुम्हाला मी दाखवणार आहे. हे पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे. आनंदी जीवनासाठी प्रभावी दत्तस्तोत्रे असं पुस्तकाचं नाव आहे. आणि धार्मिक प्रकाशन संस्थेच्या
रवींद्र पेठे आणि सम्राट पेठेंनी जे माझी सगळीच पुस्तकं जवळपास आतापर्यंत 14 पुस्तकं त्यांनी माझी प्रकाशित केले, त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आणि माझ्या प्रकाशित पुस्तकांमध्ये धार्मिकनी जी माझी पुस्तकं काढली त्यातलं एक 5वं पुस्तक आहे, जे पुस्तक आत्तापर्यंत 2018 पासून आता 2025 म्हणजे 7 वर्ष होऊन गेली हे पुस्तक बाजारामध्ये चालू आहे. सगळ्या धार्मिक पुस्तकांच्या विक्रेत्यांकडे महाराष्ट्रात, गोव्यात, कोकण प्रांतामध्ये तसंच ॲमेझॉनवर पुस्तक उपलब्ध आहे. सगळ्या विक्रेत्यांकडे तुम्हाला हे पुस्तक मिळेल. सगळी जी दत्तक्षेत्र आहेत महाराष्ट्रातली महत्त्वाची दत्तक्षेत्र, महाराष्ट्राच्या बाहेरची दत्तक्षेत्र, महाराष्ट्राच्या बाहेरची महत्त्वाची धार्मिक क्षेत्र, महाराष्ट्रातली महत्त्वाची धार्मिक क्षेत्र, मुंबई ठाण्यासारखी महत्त्वाची शहरं, याच्यामधील विक्रेत्यांकडे हे पुस्तक उपलब्ध आहे. आणि पुस्तक वाचल्यानंतर मला खूप त्याच्या चांगल्या प्रतिक्रिया लोकांच्या आलेल्या आहेत. कारण 6वी ते 7वी आवृत्ती आता असेल, पुस्तक निरंतर चालू आहे. लोकांना पुस्तक आवडलेलं आहे, लोकांना ते मार्गदर्शक ठरलेलं आहे की दत्तस्तोत्रे आपण कशी म्हणावी, दत्तस्तोत्रांची उपयुक्तता, दत्तस्तोत्रांची गोडी, दत्तस्तोत्रांची साधना कशी करायची, याचं सगळं मार्गदर्शन पुस्तकामध्ये मी दत्त कृपेने आणि दत्तांच्या प्रेरणेने केलेलं आहे. दत्तांची भक्ती करत असताना आपल्याला ती दत्तभक्ती कशी करायची, दत्तांची उपासना कशी करायची, याचं अचूक मार्गदर्शन हवं असतं. ते मार्गदर्शन आपल्याला प्रत्येक दत्तभक्ताला योग्य वेळेस मिळेलच असं नाही. त्याच्यामुळे उपासनेची त्याची जी उत्कटता असते किंवा त्याची जी इच्छा असते ती अपूर्ण राहते. त्याच्यामुळे दत्त उपासना आपण कशी करायची याचं अचूक आणि थेट मार्गदर्शन साध्या सोप्या भाषेत मिळण्याची प्रत्येक दत्तभक्ताची गरज असं मला वाटतं. दत्त उपासना पुस्तकाच्या लोकप्रियतेनंतर दत्त साहित्यिक म्हणून मला जगभरात मान्यता मिळाली. इतकं म्हणजे पुस्तक ते लोकप्रिय झालं. त्याच्यानंतर दत्तभक्ती, स्वामी समर्थांची उपासना ही माझी सगळी आलेली पुस्तकं आहेत. ते पुस्तक आल्यानंतर धनदेवता कुबेर उपासना पुस्तक आलं आणि त्याच्यानंतर 5व्या क्रमांकावर आनंदी जीवनासाठी प्रभावी दत्तस्तोत्रे हे पुस्तक लिहिण्याचा योग मला दत्त महाराजांच्या प्रेरणेने, कृपेने आणि आशीर्वादाने आणि अण्णा महाराज जे माझे गुरुवर्य आहेत त्यांच्या संरक्षण कवचाच्या आशीर्वादाने मला प्राप्त झाले. उपासना करत असताना, दत्ताची उपासना करत असताना दत्ताचं पूजन कसं करायचं, दत्ताला कुठली पुष्प व्हायची, दत्ताला कुठली उपासनेची सामुग्री व्हायची, दत्ताला कुठला नैवेद्य दाखवायचा, त्याच्याप्रमाणे दत्ताच्या पूजेचं आध्यात्मिक शक्ती समाधान, त्याच्यानंतर दत्तांना अभिषेक कसा करायचा, दत्तांना कुठल्या पूजेच्या सामुग्री आपण अर्पण करायच्या नाही, हे सगळं मार्गदर्शन मिळण्याची गरज असते. दत्ताची महत्त्वाची यंत्र, त्याच्यानंतर दत्ताचे वेगवेगळे मंत्र, तर कुठले मंत्र कधी म्हणायचे, कसं म्हणायचे, ह्याच्याबरोबर दत्तस्तोत्र कशी म्हणायची हा दत्तांच्या उपासनेतला महत्त्वाचा भाग आहे आणि तो अनेक दत्तभक्तांना माहीत नसतो. जे दत्तभक्त प्रापंचिक आहेत, गृहस्थाश्रमी आहेत, त्यांना याची माहिती नसते. त्याच्यामुळे ती नेमकी माहिती साध्या मध्यमवर्गीय गरीब दत्तभक्ताला व्हावी यासाठी या उदात्त उद्देशाने प्रभावी दत्तस्तोत्रे हे पुस्तक मी लिहिलं. पुस्तक छोटं आहे, 160 पानांचं पुस्तक आहे आणि पुस्तक स्वस्त देखील आहे, खूप आहे. पुस्तक काय महाग नाही. तुम्हाला ते सहजगत्या सगळ्या दत्तक्षेत्री, सगळ्या धार्मिक विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार आहे. तर दत्ताची नेमकी आणि अचूक भक्ती कशी करायची, ती दत्तांची स्तोत्र आहेत. त्या दत्तांच्या स्तोत्रांमध्ये एक प्रकारचा गोडवा आहे, एक प्रकारचं त्याच्यामध्ये चैतन्य आहे, एक प्रकारची ऊर्जा आहे. दत्तांची स्तोत्रे अत्यंत प्रभावी आहेत. ती तुम्हाला जीवनातल्या वेगवेगळ्या समस्यांवर उतारा देऊ शकतात, मार्ग दाखवू शकतात.
अशा सर्व स्तोत्रांचा साध्या सोप्या दत्तांच्या स्तोत्रांचा समावेश आनंदी जीवनासाठी प्रभावी दत्तस्तोत्र या पुस्तकात मी केलेला आहे. त्या दत्तांच्या स्तोत्रांचं पठण तुम्ही कसं करायचं यांचं नेमकं आणि अचूक मार्गदर्शन मी केलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक तुमच्या संग्रही असलंच पाहिजे. प्रत्येक भक्ताच्या संग्रही हे दत्तस्तोत्रांवरचं पुस्तक असावं असं मला वाटतं. त्यांनी तुम्हाला एक चांगलं दत्त उपासनेचं मार्गदर्शन, दत्ताच्या स्तोत्राचं मार्गदर्शन प्राप्त होईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे हे छोटेखानी स्वस्त आणि उपयुक्त दत्तस्तोत्रांचं पुस्तक तुम्ही तुमच्या संग्रही ठेवा. पुस्तक कसं वाटलं ते मला तुम्ही दूरध्वनी, भ्रमणध्वनी किंवा व्हॉट्सअप करून नक्की कळवा. आणि दत्तांच्या कृपेने, दत्तांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये आनंदमयी सर्व वातावरण निर्माण होऊन तुम्हाला सुखशांती प्रदान हो अशी मी माझे गुरुवर्य अण्णा महाराज आणि दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करून आज इथेच थांबते. श्री गुरुदेव दत्त.